आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। दूधगंगा नदीवरील मलिकवाड दत्तवाड बंधारा तिसऱ्यांदा वाहतुकीसाठी खुला। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील नागरिकांना मोठा दिलासा। मलिकवाड तालुका चिकोडी येथील दूधगंगा नदीवरील मलिकवाड दत्तवाड बंधारा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने तिसऱ्यांदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे। बंधारा खुला झाल्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील नागरिक, शेतकरी तसेच वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे। गेल्या काही दिवसापासून दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मलिकवाड दत्तवाड बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती। त्यामुळे मलिकवाड दत्तवाड तसेच परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठा वळसा घ्यावा लागत होता। परिणामी नागरिकांचा वेळ आणि वाहनांचा इंधन खर्च वाढत होता। मात्र आता नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली असून बंधाऱ्यावरून पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। मलिकवाड दत्तवाड बंधारा हा कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे। या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, शेतकरी, दुचाकी व चारचाकी वाहनांची ये-जा होत असते। बंधारा खुला झाल्याने दैनंदिन प्रवासासह शेतकऱ्यांच्या शेतीविषयक कामांनाही मोठी सोय झाली आहे। दरम्यान पावसाचा जोर वाढल्यास किंवा दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाल्यास सुरक्षेच्या कारणास्तव बंधाऱ्यावरील वाहतूक पुन्हा बंद केली जाऊ शकते। त्यामुळे नागरिकांनी नदीची पाणी पातळी आणि प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष देऊनच बंधाऱ्यावरून प्रवास करावा, असं आवाहन करण्यात येत आहे। एन न्यूजसाठी प्रतिनिधी अमर माने, मलिकवाड। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।